अमरावतीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सोयाबीन, कापूस, तूर, कांदा व संत्र्याला योग्य हमीभाव देण्यात यावा, यासोबतच विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नांदगाव पेठ टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामध्ये महिला शेतकऱ्यांचा देखील सहभाग होता। यावेळी शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन पोलिसांनी मोडीत काढल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी आजचा हा रास्ता रोको होता, पण खऱ्या अर्थानं सरकारनं पोलिसांना हाताशी घेऊन हे आंदोलन आणि हा रास्ता रोको मोडण्याचं काम केलेलं आहे। आम्ही सर्वप्रथम या सरकारचा आणि या विभागाचा निषेध करतो। आज विदर्भातली शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना या सरकारनं सोयाबीन आणि कापसाचे जे भाव पाडले आणि आयात निर्यातीचे धोरण या सरकारचे अतिशय चुकीचे आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, त्या प्रित्यर्थ आम्ही त्याचा निषेध करण्याकरिता आणि आमचं दुखणं आणि घरानं मांडण्याकरिता हा आजचा रास्ता रोको होता। पण या सरकारनं पोलिसांना हाताशी घेऊन हे आंदोलन आमचं मोडलेलं आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।